शिवोली मतदारसंघाच्या मुख्यमंत्र्याच्या या कार्यकर्त्या भेटीच्या दौऱ्या खातीर आज आमच्यामध्ये उपस्थित आहात गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच आमचे अध्यक्ष, कोर कमिटी, शक्ती प्रमुख आणि आदरणीय व्यासपीठ उपस्थित सगळे बंधू आणि भगिनी, आमका टायमाचे बंधन आणि हांव पयले सुवातेर कार्यकर्त्यांचे मनातून अभिनंदन करता की मोठ्या संख्येन आम्ही तांकां आंबुलो मारलो आणि ते सगळे हांगा येयले त्याच्या खातीर हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे पयले अभिनंदन करता। म्हाका उगडास येता आमी आमच्या MP-चो दौरो आसलो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनाच्या माध्यमातून आणि MP-च्या दौऱ्याचे इनॉग्रेशन याच सिद्ध पुरुष नारायण देवाच्या फुड्यान आमी केल्ले आणि मोठ्या संख्येन हांगा आमचे कार्यकर्ते उपस्थित आसले आणि आमच्या श्रीपाद भाऊचो मोठ्या मताधिक्यान आमी विजय करून दिलो। आज परत आमकां एक संधी येयल्या की हांगासरून ह्या कार्यक्रमाची सुरवात जाता। आमचे दुसऱ्या सुवातेर खरें विचारल्यार एक हांव आमदार आणि सरकार कितें हेची म्हाका जाणीव आहा आणि ज्या परिस्थितीन इतक्या कठीण काळात सुद्दां ज्या पद्धतीचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंतान चलयला त्या खातीर हांव प्रमोद सावंताचें अभिनंदन करता। आमच्या सगळ्यांक खबर आहा ह्या राज्याची फायनान्शियल स्थिती आहा ही एकदम बिकट स्थिती आहा आणि अशा परिस्थितीत हांगसर मायनी पण आहा, हांगसर टुरिझम ना, हांगसर कसलोच सोर्स इन्कमिंग सोर्स आहा, हो सोर्स सगळो हांगसर कांय ना आणि तेतून तिसरे ग्रहण आमकां ह्या भायचे कोविड-19 महामारीचे लागलेले आहा आणि अशा परिस्थितीत ज्या पद्धतीन डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी काम केलं म्हणजे उत्पन्न गरजे उत्पन्न कांयच उत्पन्न आणि एट द टाइम 32,000 गोंयकार आमचे कोरोना पॉझिटिव्ह जाता। फकाणाचे काम 32,000 लोक कोरोना आमची संख्या कितली 15,500 आणि 15,500 32,000 लोक कोरोना पॉझिटिव्ह जाता आणि तेका लागून आमचे ऑपरेशन आहा ते खूप उलयता तेंचे काम फक्त गुलाब आनी कांय करपाचें ना आणि ते कितें जिबे लायतले ते आमकां खबर आहा। म्हणून हांव दुसरे परत प्रमोद सावंतांचे अभिनंदन करता। हे कोविड येताले हांगा म्हणटाले ते ऑक्सिजन प्लांट आहा आमकां स्वप्न पडनासले परिस्थितीक सामनो करताना सुद्दां इतके पयशे खर्च करून आमकां मडगांव आणि पणजे आमकां ऑक्सिजन प्लांट उबारचे पडले। आमी म्हणटा कारण कित्याक थंय पयशांची तोंड पळोवप जाताना आमकां ह्या राज्यांतली जनता ही पडली आहा, ह्या राज्याच्या जनतेक लागणाऱ्यो ज्यो गोश्टी आहा ह्यो करपा खातीर आमकां थंय पयशे तेका लागून कितके पयशे खर्च जातले ह्या पयशांची आमकां गरज ना, पयशे कितके उरता हेची खबर ना आणि अशा परिस्थितीत आणि जे कितें तेमी आमच्या मुख्यमंत्र्यान डिक्लेअर केले येणाऱ्या काळात दिव्यांग करतले त्याबद्दल काय कोणी भिवपाची गरज ना। विरोधक कितें म्हणून आणि हेच्या पयलीं आमकां खबर आहा ह्या राज्याक कोणीच कसल्यो स्किमी दिवना। जर ह्या राज्याक कितें दिलां जाल्यार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीनूच दिलां आणि कोणी काय दिवना। आमकां खबर आहा आमी लोक म्हणटात हांव सांगता पयले म्हणटाना आमच्या ह्या सरकारान जो भाग आहा सरकारान खूब वर्सां सरकारान आसलो आमी आमकां 12 ते 18 12 ते 17 आमकां काय व्हडले दुःख येवना। आमी ज्या पद्धतीचे सरकार चलयले आमच्या सरकारान आमचे माननीय स्पीकर म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत बसताले आणि तेका खबर आहा तेच्या फुड्यान आमी हावजान कितल्यो स्किमी करताले डेव्हलपमेंट कितके आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटाकडून पैसे हाडले हो जो पार्लमेंट 15 दिनी कॉरिडॉर आहा तो आम्ही करपाचे प्रयत्न केले चालू आहा फक्त ह्या वर्सान
मांडवी ब्रिज, दुवारी ब्रिज, खांडेपार ब्रिज, गांधीबाग तळपण ब्रिज, लाडकी लक्ष्मी ग्रह आधार कितल्यो स्किमी कित्याक शक्य जाल्यो कारण त्या टायमार आमचे ही मॅक्झिमम पयसो आसलो तेन्ना सगळ्यो गोष्टी आमकां उपलब्ध आसल्यो आणि हे सगळें करताना आमकां कसलोच भंय नासलो. आज खऱ्यांनीच अडचण आहा, आज निमाणी गोष्ट सांगता टायमाची पाबंदी आहा. ह्या मतदारसंघात आमकां काम करपाक कोणाचोच विरोध नासलो. ही गोष्ट मुद्दाम सगळ्या प्रेसाच्या सगळ्यांच्या नजरेक हांव घालून सोदतां. आमकां कोणाचो विरोध नासलो आणि वायट गोष्ट कितें आमचो एक शेजाऱ्याचो मंत्री वो सरकारान मंत्री आहा तो म्हणटा शिवोले कोण विरोध ना म्हणून आपूण गडपटी करता. म्हणजे आमच्या सरकारान तो एक मनीस सांगले खूब इतकें की सरकार तेचेर आजून पासून जी योग्य ती कारवाई करूंक जाय ती केली वताना रक्कम बारीक आसता पळय तेन्ना तिका मलम पट्टी करून ती पालोवपाक बरी आसता. एखादी रक्कम जर चड जाली जाय ती हातीक जाल्यार तो हात जर पुसलो जाय जाल्यार मागीर तेचेर मलम पट्टी करपाक कठीण जाता. म्हणून माझे कर्तव्य जाता आज मुख्यमंत्र्याचो आमी दौरो आहा आणि ते मुख्यमंत्र्याच्या निदर्शनाक हाडपाची माझी जबाबदारी आहा. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगले तुम्ही मुद्दत करून परत एकदा आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करता, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता, सगळ्यांक देव बरें करून तांदूळ शकतो. देव बरें करून नारायणभाई. आता तुमच्या समोर जेचे तुम्ही आतुरतेन वाट पळयता त्याचं भाशण आयकपाक ते एक सामान्य कुटुंबात जन्माक येयले सामान्य कार्यकर्त्यांची नाड जुळलेले आहा तेचे नाड तांकां समजता असे असंख्य चेहऱ्याचे तरुण गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तुमच्या बरोबर आपले मनोगत व्यक्त करते. डॉक्टर प्रमोद. भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चाचा युवा मोर्चाचा भारतीय जनता पार्टी शिवोले मतदारसंघातल्या आयच्या या पहिल्याच मेळाव्याक सगळ्यात पहिल्याच वेळी देवनारायण देव आमकां नमन करून आणि व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे माजी मंत्री बाब दयानंद मांद्रेकर, व्यासपीठाचेर आशिल्ले ह्या मतदारसंघाचे अध्यक्ष बाब मोहन दबाळे, आमच्या ह्या मतदारसंघाच्यो दोन्ही एमपी सनिशा तोरसकर आणि निहारिका मांद्रेकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस. हांव जर सगळ्यांची नांवां घेवंक लागत जाल्यार म्हाका 10 ते 15 मिनटां लागतली. ताज्याय पेक्षा इम्पॉर्टंट म्हज्या सकयल आशिल्ल्या म्हज्या सगळ्या कार्यकर्त्या भयणींनो आनी भावांनो, 4.5 वर्सां उपरांत हांव पयलेच फावटी एक मोठो उत्साह शिवोले मतदारसंघात म्हाका पळोवपाक मेळ्ळो आनी हांव खास करून अभिनंदन करतलो म्हज्या मोगाळ भयणींचे ज्या पद्दतीच्या उत्साहात तुम्ही म्हजें स्वागत केलें. हांव खरोखरूच तुमकां सगळ्यांक नमन करता, तुमकां सगळ्यांक अभिनंदन करता. हो उत्साह उगीच ना, हो उत्साह जो आसा नवचैतन्य जे आसा युवकांच्या मदीं आसतलें, महिलांच्या मदीं आसतलें, कार्यकर्त्यांच्या मदीं आसतलें. ताका खबर आसा 2022 परत एकदा शिवोले मतदारसंघात कमळ फुलतलें. म्हाका याद आसा 19/5/2019 ह्या दिसा हांवें मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेतल्या उपरांत हांव वेगवेगळ्या कठीण प्रसंगांतल्यान वचत आसा. वेगवेगळी इलेक्शन्स जाली, वेगवेगळी महामारी आयली, वेगवेगळे फ्लड आयले, सावथीक सायक्लोन आयलो. खंयच्याच संकटांतल्यान गोंयाक सोडूंक ना, खंयच्याच संकटांतल्यान म्हाका सोडूंक ना, आमच्या सरकाराक सोडूंक ना. तरी सुद्दां हांव अभिनंदन करता शिवोले मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचे. तुम्ही माझ्या नेतृत्वाचेर भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचेर
तुम्ही विश्वास व्यक्त केला आणि दोन्ही खेळणी तुम्ही निवडून आणल्या त्याबद्दल शिवोले मतदारसंघातल्या सविस्तर जनतेचा अभिवादन करता. जरी हांगासर भारतीय जनता पार्टीचो आमदार नासलो जाल्यार सुद्धा तुमकां सगळ्यांक विश्वास आशिल्लो म्हज्या नेतृत्वाचेर. म्हणून तुम्ही दोन्ही मतदारसंघ तुमकां विश्वास आशिल्लो माजी मंत्री बाब दयानंद मांद्रेकरांच्या नेतृत्वाचेर. त्या खातीर तुम्ही दोन्ही मतदारसंघ जिल्हा पंचायतीचे आमकां परत एकदा निवडून दिलो त्याबद्दल हांव तुमचें अभिवादन करता, अभिनंदन करता. म्हाका खबर आसा फाटल्या 4-4.5 वर्सां ज्या कठीण प्रसंगांतल्यान तुम्ही वचत आसा हें हांव जाणा. एखाद्या वेळी आपल्या मतदारसंघात आपल्या आवडीचो, आपल्या पक्षाचो, आपल्याक लायक करपी आमदार नासत जाल्यार त्या कसल्या कठीण प्रसंगांतल्यान तुम्ही वता हाची तत्राय म्हाका आसा. आनी त्या खातीरच मागे सामान्य मनशाक आसतले किंवा सामान्य कार्यकर्त्याक आसतले कशा पद्दतीन मागे ते हांव म्हणटा आसतना म्हणजे वेगवेगळ्या पद्दतीचे विकास ह्युमन डेव्हलपमेंट जाता आसतना आसतलो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाता आसतलो कशा पद्दतीन कठीण प्रसंगांतल्यान तुम्ही सगळे जाण वता हाची म्हाका तत्राय आसा. पण हांव एक गजाल निश्चितच सांगता, आमी पुराय गोंयांतलो म्हणजे दयावेळी मांद्रेकर उलयता आसतना ताणी खऱ्या अर्थात गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट केन्ना जर जालें आसत जाल्यार ते फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीचो सरकार. तुम्ही काढून पळयात, हांव मुद्दामूच सांगता 2012 पासून भारतीय जनता पार्टीचे गेली 10 वर्सां सातत्यान सरकार आसा. थोडे येयले आनी थोडे गेले. जे स्वार्था खातीर आयिल्ले तांकां आमकां धांवडचेय पडले, जे हांगा स्वार्था खातीर आयिल्ले, देश हिता खातीर न्ही, राज्य हिता खातीर न्ही, स्वताच्या स्वार्था खातीर आयले. बरेच जाण सांगतात हांवें काडून उडयले. हय, हांवें काडून उडयले. कित्याक उडयले तर ताका हित स्वताचें आशिल्लें, राज्याचें हित आशिल्लें म्हणून ते काडून उडोवचें पडलें. आनी त्या खातीरच ताका वेगळी वाट दाखोवची पडली. आनी हें दाखयता आसतना हांवें सांगलें की मुद्दामून इतराक दिगंबर गांवठी, वितराक प्रताप सिंग राणे, वितराक लुईदीन कलेरो, वितराक हांगातल्या गोवा फॉरवर्डच्या आमदाराकूय बी अरे आयज पर्यंत जर सामाजिक विकासाच्यो योजना जर गोंयांत कोणी राबयल्या आसात जाल्यार त्यो फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या काळात. तांकां विचारात एक तरी योजना आसा काय कितें जी काँग्रेसीच्या कार्यकाळात सुरू जाली. अरे DTSSY आसतली, गृह आधार आसतली, नाट्य लक्ष्मी आसतली आणि इतके सगळे असताना सुद्धा या कोविडाच्या महामारीत दयावेळी उलयलें तें बरोबर आसा. अरे आमचा रेव्हेन्यू आमी 90% ड्रॉप जाल्लो, 90% सरकाराच्या तिजोरीत येवपी पयशे बंद जाल्ले. पण आमी खंय डगमगून वचूंक ना. आमी ह्या परिस्थितीत सुद्धा आमची DSSY चालू दवरली. कित्याक म्हज्या जाणटेली आवयक 2000 रुपया मेळपाक जाय, म्हज्या त्या विधवा भयणीक तिचें घर चलपाक जाय, तिका 2000 रुपया मेळपाची गरज आसा. आणि हे सगळे जाता आसतना सुद्धा गृह आधाराचे पयशे बंद करूंक ना. म्हाका खबर आसा एखाद्या आर्थिक कुटुंबाची टंचाई जेन्ना जाता तेन्ना ताका ते 1500 रुपयाचे आसा हे भुरग्याच्या शिक्षणाक तितकीच उपयोगी येता. म्हाका चिंता आशिल्ली म्हज्या भयणीच्या लग्नाची. हय, हांव जाणा की कितलेशेच 2 ते 4 म्हणजे 2016 पासून 2019 पर्यंत आमी लाडली लक्ष्मी सँक्शन करूंक शकूंक ना. म्हाका न्हीद पडनाशिल्ली. म्हाका चिंता आशिल्ली ताच्या बापायची, जेणे 1 लाख रुपया लोन घेतला आनी ते परत फेडूंक शकना. जानेवारी 2019 पर्यंतच्यो लग्न जाता माझ्या बहिणीचे सगळ्यांचे पैसे क्लिअर केले आणि उरलेल्यांचे पैसे ऑक्टोबर महिन्यापर्यंत लग्न झाले. हे सरकार जे आसा हे अंत्योदय तत्वाचेर चलता. तुम्ही काढून पळया. हांव मुद्दामूच सांगता, हांव प्रत्येक फावटी उलयता आसतना सांगता म्हजें सरकार हे अंत्योदय तत्वाचेर चलता. अंत्योदय तत्वाचेर म्हणटा आसतना हांव प्रत्येक जे शिवोले गांवांतलो एखादो अपंग भाव आसतलो, मागीर पेडण्या पासून काणकोण पर्यंत आसतली विधवा भयण आसतली, या सगळ्या खातीर जायते योजने सदोदीत राबयत आसा. पयली फावटी आमी म्हणटा की स्वयंपूर्ण गोंय ही योजना आमी सुरवात केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पॅन्डेमिकच्या काळात आत्मनिर्भर भारत जावचो म्हणून त्यांनी संकल्पना मांडली. आत्मनिर्भर भारत बगीच म्हणत अरे या पॅन्डेमिकात सुद्धा मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारख्या विविध योजना म्हणजे रस्त्यार गाडो चलोवपी मनशापासून इंडस्ट्रियलिस्टापर्यंत रस्त्यार गाडो चलोवपी मनशाक दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, शेतकार आसतलो, कोणाक मदत करूंक ना ती सांगात, कोणाक मदत ह्या पॅन्डेमिकात करूंक ना ती सांगात.
आणि आम्ही त्यांना सांगलेलें प्रधानमंत्री विमा योजना आसतली किंवा आम्ही म्हणटालो तेन्ना जनधन अकाउंटच्या अंतर्गत अकाउंट ओपन करा 4 वर्सां पयलीं म्हणजे आम्ही त्यांना 2014-15 सांगताले तुझो नॅशनलायज बँकेन अकाउंट ओपन करना जाणटेली आवयचो ओपन कर अकाउंट म्हणून लोक आसताले कित्याक खबर आनी बेश्टोच अकाउंट ओपन केलो म्हणून कोण तरी अकाउंटाचेर पयशे घालता काय कितें लोक म्हाका विचारताले लोक दया भाईक विचारताले लोक आमच्या कार्यकर्त्यांक विचारताले फोटो नाकात म्हणटाले आणि आम्ही त्यांनाही सांगताले मोदीजीचेर विश्वास दवरा भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरा 75,000 अकाउंटाचेर जवळपास डेट 3 महिन्यात 4,500 रुपया त्या अकाउंटाचेर घातले या जनधन अकाउंटाचेर घातले या पॅन्डेमिकात घातले 4,500ची किंमत बऱ्याचशा लोकांक कळची ना ज्याच्या खात्याचेर एकूय पयसो ना ताका त्याची किंमत कळटा अरे या पॅन्डेमिकात शेतकऱ्याक आसतले दुधकाराक आसतले नुस्तेकाराक आसतले कर्ज दिले आम्ही ताका म्हणटा की बिग व्याजी कर्ज दिले त्याच्याच बरोबर त्यांच्या अकाउंटावरय पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटाचेर 6,000 रुपया माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातले आणि इतकेच न्ही आम्ही त्याच खातीर ही योजना फुडें व्हरता आसतना स्वयंपूर्ण गोंय ही संकल्पना मांडली हांव जेन्ना स्वयंपूर्ण गोंय सांगता तेन्ना म्हाका चिंता आसा म्हज्या जाणटेली आवयची म्हज्या विधवा भयणीची हय हांव परत सांगतालें कारण गोंय मुक्त जावन आयज 60 वर्सां जाली आनी जेन्ना गोंय मुक्त जावन 60 वर्सां जाता म्हज्या गोंयांतल्या एखाद्या गांवांतली जेन्ना भयण म्हणजे ती बेजीक गोश्टी पासून जेन्ना वंचीत उरता लायट आसतली उदक आसतलें टॉयलेट आसतलो रस्तो आसतलो फायनान्शियल सेक्युरिटी आसतली सोशियल सेक्युरिटी आसतली शिक्षण आसतलें विविध गजाली आसतल्यो आनी ह्यो विविध गजाली जर तांकां मेळना जाल्यार म्हाका कितें उपयोग हांव मुख्यमंत्री आसून तरी कितें उपयोग त्या खातीर हांवें थारायलें की स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर म्हणजे स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक ग्रामपंचायतीत बसता हांवें कित्याक सांगता म्हज्या बऱ्याच जाणां भावांनी भयणी अजून म्हणजे स्वयंपूर्ण मित्र कितें करता हें खबर ना ताका दिसता की त्या पंचायतीच्या सरपंच तांच्या कडेन उलोवपाक आयल्यात म्हणटा त्या ह्या गांवच्या विकासा खातीर त्या ह्या गांवाच्या लोकांच्या विकासा खातीर तुम्ही वचून म्हणात तेंच्या कडेन तुम्ही वचून सांगात तांकां म्हाका ही योजना मेळोना म्हणून तुमकां पंच लागता सरपंच लागता खूब लागता त्या गांवचो विकास जाता ह्युमन डेव्हलपमेंट घेवन फुडें वयतले मनशाचो विकास करून फुडें वयतले अरे एखाद्या गृहालयाचें म्हणा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आसतले किंवा अटल आश्रा योजनेच्या अंतर्गत आसतले घराचे जर ताका 3 लाख रुपया आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता ते मेळोवना आसत जाल्यार तेजे कडेन फॉर्मूय अवेलेबल आसा आमी इतकेचेरूच रावना हांव जेन्ना रिव्ह्यू घेता म्हणजे तेन्ना पळयता की विविध स्वयंपूर्ण मित्र हे आउट ऑफ द वे वचून काम करपाक लागल्या पयला वस्कोडा ग्रामपंचायतीत आशिल्लो ते आमचे स्वयंपूर्ण मित्र आयुश्या सावन काम करता ताच्या पयलीं हांव सावड्ड्या मतदारसंघात आशिल्लो ताच्या पयलीं हांव सांगे मतदारसंघात आशिल्लो ते दिसा मांद्रे मतदारसंघात आशिल्लो हांव ज्या ज्या मतदारसंघात वता आनी पयलीं फावटी सरकारी अधिकारी दर शेनवारा आपल्या सकाळी 9 वता तो 1 पर्यंत त्या ग्रामपंचायतीत बसता तुम्ही जितके त्याच्या कडेन वयतले तितके तो रिस्पॉन्स दिवन तें काम करतलो तें काम कितें करता खबर आसा पयले फावटी गांवांतलो जो किसान आसा त्या पयले फावटी शेतकऱ्याक 100% किसान कार्ड दिवपाचो प्रयत्न करता किसान क्रेडिट कार्ड दिवपाचो प्रयत्न करता सॉयल हेल्थ कार्ड दिवपाचो प्रयत्न करता 100% लोकांक म्हणजे 100% योजना त्यांच्या पर्यंत पावल्या काय ना हे तो चेक करता अरे हांवें कितल्यो योजना काडल्या हांव पणजे वचो म्हणून जावचें ना म्हज्या पणजे वचल्या उपरांत शिवोलेच्या एखाद्या गांवांतल्या वाड्यावयल्या मनशाक सुद्दां ती योजना जर पावोवपाक जाय आसत जाल्यार 100% लोकांनी काम करता आसतना म्हणजे स्वयंपूर्ण मित्र ती तेच्या कडेन पावल्या काय हें पळयता आयज खूब मोठ्या प्रमाणात ताका रिस्पॉन्स मेळपाक लागला आनी नंतर आमी म्हणटा की वेगवेगळ्यो योजना मागीर त्यो प्रधानमंत्री विमा योजना आसतली 100% लोकांचो विमा उरलेलो आसपाक जाय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगलें 330 रुपया भरा 12 रुपया भरात आनी इन्शुरन्स करात आज कोविडाच्या बाबतीत इतके पॅन्डेमिक आसतना सुद्दां हांवें उतर दिलें की ज्यांच्या घरात म्हणजे कोविडात ज्यांची डेथ जाली तांकांय 2 लाख रुपया आमी दिवपाचें ठरयलें आनी खंयच्याच राज्यात दिवना गोंय हें एकमेव राज्य आसा तेजेर 2 लाख रुपया दिवपाचें ठरयलें आनी दिलें म्हाका चिंता आसा ज्यांच्या घरांतल्यान कोविडात कोण तरी भायर पडलो म्हाका तांचीय चिंता आसा ताका 2-2 लाख रुपया आमी दिले तर प्रधानमंत्री विमा योजना केल्लो आसलो तर ताका एडिशनल 2 लाख रुपया मेळटले आसले थोड्या जाणांक ताजोय फायदो जो आसा तो एडिशनल 2 लाख रुपया मेळ्ळो
हे एकट्याचेरूच उरूंक ना. आमी ह्या कोविडाच्या बाबतीत आमी म्हटलें की कोणाचो रिक्षाकार आसतलो, पायलट आसतलो, ट्रेडिशनल कोण नुस्तेकार आसतलो, भाजयेकार आसतलो, फळकार आसतलो, हांचेय धंदे बंद पडले. म्हाका तांची चिंता आसा. चवथीच्या निमित्तान कोविड रिलीफ पॅकेज मागीर 5,000 रुपया आसना. मागीर जर सरकारांतले ताका जर सपोर्ट मेळ्ळो, ताका जर आधार मेळ्ळो, ताजेय फॉर्म आमी डेप्युटी कलेक्टर्स आनी बाकीच्या ऑफिसांनी एवेलेबल केले. ह्या मतदारसंघातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जे ट्रेडिशनल कोण भाजकार नुस्तेकार ते सगळ्यांनी घेवचे. आमी तांकांय पॅकेज दिवपा खातीर पयसूच कमी करूंक ना. जे ह्या पॅन्डमिकान हर तरेचो प्रयत्न म्हज्या सरकारान केला. म्हणून तर म्हणजे 60व्या मुक्तीच्या वर्सा आनी आझादी का अमृत महोत्सव देशाची 75 वर्सां आमी सगळे जाण सेलेब्रेट करता. आनी हांव तुमकां उलोवंक मारपाक आयला. फाटल्या 3.5 वर्सां फाटल्या 2.5 वर्सां हांव पुराय 100% लोकांचे 100% विशय हांव सोडूंक शकलें अशें म्हणना. काही विशय म्हाज्या कडल्यान अजुनूय उरल्या. हय नोकरेचो विशय आसतलो. आमी 10,000 नोकऱ्यो काडटा आसता म्हणटा आसतना 5,500 नोकऱ्यो एडवर्टायज केल्यो. उरलेल्योय 5,000 नोकऱ्यो आमी एडवर्टायज करतले. आनी वेवस्थीत रित्या समतोल काडटा आसतना पुराय गोंयांतल्या लोकांक योग्य त्या व्यक्तीक शिवोले मतदारसंघांतले लोक आसतले योग्य तांकां नोकऱ्यो जेंकाय मेळटल्यो हाची म्हाका खात्री आसा. पुलीस आसतले, एनटीसी आसतले, विविध तरेचे. आनी हे सगळें करता आसतना म्हाका चिंता आसा जो कोण 10वी फेल जावन एखादो जर मनीस भायर पडला ताका 10वी फुडें शिक्षण मेळूंक ना, ताकाय नोकरी मेळपाक जाय हाची म्हाका चिंता आसा. तो बाबडो 10वी पास जावना जाल्यार ताका नोकरी मेळची अशें न्ही. एखादी आमची विधवा भयण आसतली, 9वी शिकल्या आसतली, तिचो उदारनिर्वाह कसो जातलो, तिकाय नोकरी मेळपाची गरज आसा. आज पयली फावटी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत जवळपास आमी 3,500 नोकऱ्यो भरल्यो. ह्यो नोकऱ्यो पयलीं कोण करताले? गोंयाक भायरसून येयले कोण तरी कर्नाटक, UP, बिहार हांगासलेच लोक सेक्युरिटी आसतले, अटेंडंट आसतले अशा पद्दतीचे. पण जेन्ना गोंयकारांक पटलें की हय ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आमकां सेक्युअर जॉब दिता, मॅकनायज्ड पद्दतीन आमी क्लिनींग करूं शकता, आमकां सेक्युअर जॉब जेन्ना मेळटा तेन्ना आमचे भाव आनी भयणी ह्योय नोकऱ्यो करता. म्हाका चिंता आसा प्रत्येक गोंयकाराची. म्हाका चिंता आसा ताका हांवें म्हटलें की इवन जो पयली फावटी मॉडल करियर सेंटर एक खूब बऱ्या पद्दतीन काम करपाक लागला. म्हणजे तरणाटे मित्र फाटल्यान बसले, हांव तांकां कळपाक जाय म्हणून सांगता की जेन्ना आपली ओल्ड एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आसली ती कन्वर्ट जाली मॉडल करियर सेंटरांत. त्या मॉडल करियर सेंटराच्या मार्फत आज प्रायव्हेट सेक्टरांत सुद्दां जे आसा हे सरकार म्हणजे आमी भुरग्यांक नोकरी दिवपाचें काम म्हणजे सरकार करता हें तितकेंच म्हत्वाचें आसा. सरकारांतली हर एक योजना लोकां पर्यंत पावतले आसत तर आमी पयली फावटी नो युअर स्कीम फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म ओपन केलो. म्हाका दिसता की आजून कितलेशाच भुरग्यांनी तो ओपन करून पळोवंक ना. गोवा ऑनलायनचेर वचून पळयात किंवा जेन्ना हांव नो युअर स्कीम सांगता तेन्ना 150 सरकारी योजना ह्यो तुमच्या पर्यंत पावपा खातीर घरा कडेन बसून तुमी तेचो फॉर्मूय एवेलेबल जाता, तुमी तो फॉर्म भरूंकूय शकता आनी तुमी तो गव्हर्मेंट डिपार्टमेंटाक सबमीटूय करूं शकता. अशा पद्दतीन 120 सर्विसीस आमी डिजिटली आज घरा कडेन बसून ह्यो डिजिटली सर्विसीस दिता. पण हे सगळें करता आसतना म्हणजे म्हाका खंत आसा गोंय स्वयंपूर्ण जावपाक जाय ह्या गोश्टीची. पॅन्डमिकान आपले दोळे उगडले. कित्याक दोळे उगडले म्हणटा आनी आज म्हणजे गोंय स्वतंत्र जावन 60 वर्सां जाली. आमी डिपेंडंट जायत चल्लेले आसा. कित्याचेर आमकां लागताली भाजी आसतली, फळां आसतली, फुलां आसतली, नुस्तें आसतलें, चिकन आसतलें, मटण आसतलें, तांबे आसतले, सगळ्यो गजाली आमी सायडीच्यान हाडटले. कितली वर्सां आनी आमची जर दिवाळी आनी दसरो जातलो आसत जाल्यार भायल्यान येयल्यार वतांचेर आमी करूंक शकना काय कितें? पयले फावटी आमी म्हटलें की हे सगळें एग्रीकल्चर आसतलें, हॉर्टिकल्चर आसतलें, डेरी आसतलें आमी सुरू करपाक जाय. आनी निश्चितच ती स्वयंपूर्ण प्रेरणा घेवन कितलेशाच गांवांनी म्हणजे तरुण मित्र हे शेती वेवसाय आसतले, दुग्ध वेवसाय आसतले आनी इतकेच न्ही तर स्किल्ड एम्प्लॉयमेंट आसतलो. आनी प्रायव्हेट इंडस्ट्रीनी लागपी स्किल्ड एम्प्लॉयमेंट प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत आमच्या ITI 8वी, 9वी, 10वी, 12वी आनी ग्रॅज्युएट हांच्या खातीर सुद्दां आमी फ्री ऑफ कॉस्ट स्किल्ड मॅनपॉवर तयार करपाक सुरवात केल्या. सरकाराची योजना लोकां पर्यंत पावयात. सरकाराची योजना लोकां पर्यंत सांगात. म्हाका निश्चितच खात्री आसा ह्या गोंयांत एकूय मनीस सरकारी योजना पावा पर्यंत उरचो न्ही, सरकारी योजनेचो फायदो मेळा पर्यंत उरचो न्ही. म्हाका खात्री आसा हे पुराय गोंय आज हांव जेन्ना रिव्ह्यू घेतालो तेन्ना हांवें पळयलें
आणि जी 100% भाजी आम्ही इम्पोर्ट करताले त्या जाग्यार 20% भाजी आम्ही एक्सपोर्ट करपाक लागले. ही अभिनंदनाची गजाल आसा, ही महत्वाची गजाल आसा. हांव मागता माझ्या शिवोलकार भाव भयणी कडेन, मागता समेस्त शिवोलकारां कडेन आणि हे गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर परत एकदा आमकां शक्ती दियात, परत एकदा आमकां ताकद दियात. हांव तुमकां सांगपाक आयला की पुराय गोंय जर स्वयंपूर्ण जातलें आसत जाल्यार हांगा फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीचें सरकार येवपाक जाय. कित्याक? कारण बऱ्याच जाणांक खबर आसा, बऱ्याच जाणांक कळोन चुकला आमची दाळ शिजची ना म्हणून थोडे जाण हात कसरीत गोवल्या. आयज करी होती, फाल्यां करी होती, आयज करतो काय फाल्यां करतो. एकदम काडून पळयात. थोड्या जाणांक कळ्ळा आपलें कांयच जावपाचें ना, कळोन चुकला. कारण 2022 भारतीय जनता पार्टीचें सरकार येवपाचें आसा हें गोंयकारांनी ठरयिल्लें आसा. त्या खातीर हांव समेस्तांक मागपाक आयला हें गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर आनी हो भारत देश आत्मनिर्भर करपा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल नवो भारत निर्माण करता आसतना हांव तुमकां आमकां सगळ्यांक सांगपाक आयला की हें गोंय स्वयंपूर्ण करुया. सगळ्या बाबतींत स्वयंपूर्ण करुया. शेतीच्या बाबतींत, दुधाच्या बाबतींत, स्किल मॅनपॉवरच्या बाबतींत परत एकदा उरलेल्यो गजाली कितल्योश्योच आमकां करपाच्यो आसा. आनी निश्चितच परत एकदा ह्या शिवोले मतदारसंघांतल्यान भारतीय जनता पार्टीचो आमदार तुमी निवडून हाडटले हाची म्हाका खात्री आसा. आनी स्वयंपूर्ण गोंय करतले हें हांव इच्छा बाळगीता. आनी निश्चितच तुमकां हांव परत एकदा देव बरें करूं म्हणटा म्हाजी निवडणूक सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं माननीय मुख्यमंत्री. आता सभेचो शेवटचो कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. त्या पयलीं हांव ह्या देवस्थानाचे अध्यक्ष श्री महेश कोरगांवकर हांकां आभार आठयता की तेंच्यांनी आमकां सगळी सोय करून दिली, ताका वक्त करून दिलो. तशेंच प्रवीणच्यानी खूब मेहनत घेवन ही सगळी तयारी करून दिल्या बद्दल म्हाका मागता आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री परेश पालेकर हांच्यांनी आभार प्रदर्शन करपाक म्हणतो. तशेंच हे आभार प्रदर्शन जाल्या नंतर ही सभा हांगा सोंपतली. पूण आज सबंद मतदान दौर आसल्या कारणान हांगा रॅली सुरू जातली. त्या रॅलीची वेवस्था केल्ली आसा. हांव ताका प्रमुखाक मागता तेंच्यांनी फुडली तयारी करची.